नरेंद्रजी मोदी भारताचे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत। याच जल्लोषात माधवनगरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आलाय। यावेळी भारतीय जनता पार्टीचे माधवनगर शहराध्यक्ष मनजितभाऊ पाटील यांनी मतदारांचे आभार मानले। भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाला भारतीय जनतेने बहुमत दिल्याने सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीजी भारताचे पंतप्रधान होत आहेत। ही त्यांची हॅट्रिक आहे। हा क्षण माधवनगरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्ते तसेच सकल हिंदू समाज माधवनगर गांधी चौकामध्ये एकत्र आला होता। जय श्रीराम, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, येळकोट येळकोट जय मल्हार, अरे हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, हर हर महादेव अशा जयघोषाने सारा परिसर दणाणून गेला। यावेळी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। कार्यकर्त्यांनी आणि मोदी चाहत्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत लाडू वाटून आनंदोत्सव साजरा केलाय। यावेळी भाजपाचे माधवनगर शहराध्यक्ष मनजितभाऊ पाटील यांनी भारतीय मतदारांचे आणि जमलेल्या सर्वांचे आभार मानून सर्वांना शुभेच्छा दिलेत। नमस्कार। नुकतंच भारतामध्ये आता लोकशाहीचा उत्सव पार पडलेला आहे। अखंड भारताच्या इलेक्शन झालेले आहेत आणि या इलेक्शनमध्ये आपण सर्वांनी हिरिरीनं भाग घेतला, प्रत्येकानं वोटिंग केलं। भारतीय जनतेनं अखंड भारतातून भाजपा आणि मित्रपक्षांना बहुमत दिलेलं आहे आणि हे बहुमत तिसऱ्यांदा दिलेलं आहे। त्यामुळं पुन्हा एकदा मोदीजी पंतप्रधान बनत आहेत। मोदीजी पंतप्रधानपदाची हॅट्रिक करत आहेत। त्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी आपण माधवनगरमध्ये सगळे भाजपा कार्यकर्ते, हिंदुत्ववादी कार्यकर्ते, ज्येष्ठ तरुण वर्ग आणि महिला वर्ग उत्साहानं सहभागी झालेले आहेत। या सर्वांचं अभिनंदन करतो आणि हा जल्लोष पुन्हा एकदा असाच साजरा व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण शुभेच्छुकांनी पुन्हा एकदा मोदींना जे निवडून दिलेलं आहे त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि मी इथं थांबतो। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, नरेंद्र मोदींचा विजय असो, मोदी 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 मोदी।